वैद्यकीय क्षेत्रातील विश्वसनीय नाव म्हणजेच डॉक्टर मैड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल राहता। एकाच छताखाली प्रत्येक आजाराचं निदान, उपचार आणि सर्वोत्तम आरोग्य सेवा पुरवण्यासाठी तत्पर असलेली तज्ञ डॉक्टरांची टीम। उपलब्ध सुविधा: सुसज्ज अतिदक्षता विभाग, नवजात शिशु अतिदक्षता विभाग, स्त्रीरोग व वंध्यत्व निवारण, अपघात, अस्थिरोग विभाग, ॲडव्हान्स लॅप्रोस्कोपी व एंडोस्कोपी, मेंदू व मनके विकार, जनरल शस्त्रक्रिया, किडनी विकार, कान नाक घसा तज्ञ, प्लास्टिक सर्जरी, डेंटल सर्जरी, केशरोपण, भूलतज्ञ, याचबरोबर एक्स-रे, सिटी स्कॅन, सोनोग्राफी, पॅथॉलॉजी लॅब, ब्लड स्टोरेज सेंटर, 24 तास मेडिकल आणि ॲम्ब्युलन्स सुविधा, सर्व कंपन्यांचे मेडिक्लेम, कॅशलेस सुविधाही उपलब्ध। अचूक निदान, परिपूर्ण समाधान म्हणजेच शाकुंतल मेडिकल एज्युकेशन अँड डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट संचलित डॉक्टर मैड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल राहता। ठिकाण: लवकरची नगर, नगर मनमाड रोड, राहता, जिल्हा अहमदनगर। संपर्क: 75 59 24 31 14। राहता तालुक्यातील खडकेवाकी गावात गेल्या 22 वर्षापासून अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे। यावर्षीही या ठिकाणी श्री ज्ञानेश्वरी पारायण व साईचरित्र पारायण सोहळा अतिशय मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे। गेल्या 4 दिवसापासून चालणाऱ्या या सप्ताहात सायंकाळी साईचरित्राचे सादरीकरण, हरिभक्त पारायण, अरुण महाराज रोहम यांच्या सुमधुर वाणीतून ग्रामस्थ आनंद घेत आहे। प्रत्येक अध्यायानुसार वेगवेगळ्या वेशभूषेत कथेतील जिवंत प्रसंग उभे राहून जणू काही बाबांची शिर्डी या गावात अवतरल्याचा भास ग्रामस्थांना होत आहे। काल झालेल्या प्रसंगात साईबाबांना वाण्यांनी तेल न दिल्याने बाबांनी त्या ठिकाणी पाण्यातून दिवे लावत मोठा चमत्कार केला होता। या अनुषंगाने रोहम महाराज यांनी या कथेचे सादरीकरण करत असताना जणू काही खडकेवाक्यात द्वारकामाई अवतरले असल्याचा भास ग्रामस्थांना होत होता। सायंकाळी 9 ते 11 यावेळी चालणाऱ्या साईचरित्र पारायण सोहळ्यात ग्रामस्थ, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। यावेळी ग्रामस्थांनी या क्षणाचा मनमुराद आनंद घेत साईंच्या नामाचा जयघोष करत ग्रामस्थांनी आपल्या हातात दिवे लावत आनंद साजरा केला। वाणी तेलाच्या दुकानामध्ये हा ब्रह्मांड नायक साईबाबा गेले आणि मग वाणी तेलाकडे बाबांनी मागणी केली तेलाची। अरे दे थोडं तेल। वाणी म्हणू लागले, बाबा तेल नाही, आजपर्यंत होता, आज तुम्हाला देत होता आणि इथून पाठीमागे, पण बाबांना 128 पंत्या लावायची फार हौस होते। या ब्रह्मांड नायकानं 128 पंत्या द्वारकामाईमध्ये हा देव पेटवत होता। पण एक दिवस या वाणी तेलाच्या मध्ये कपट आलं आणि कपट आल्यानंतर एक दिवस ठरवलं या फकीराला तेल द्यायचंच नाही असं म्हटल्यानंतर ज्यावेळेस बाबा वाणी दुकानाच्या दुकानावर गेले आणि तेल मागू लागले त्यावेळेस वाणी सांगितलं, बाबा तेल नाही आज। अरे ते थोडं नाही बाबा, तेल शिल्लक राहिलेलंच नाही असं म्हणून बाबांना काढून दिलं। पण बाबांना गेल्यानंतर वाणी त्या ठिकाणी बाबांच्या पाठीमागे जेवू लागले। नेमकं या ब्रह्मांड नायकाला, या फकीराला दिवे पेटवण्याची तर फार हौस आहे, पण आज आपण याला तेल दिलेलं नाही, मग हा कशावर दिवे पेटवतो बघूया का म्हणून वाणी पाठीमागून येऊ लागला बाबांची। या ब्रह्मांड नायकाला द्वारकामाईमध्ये आला आणि आता कमरेलामध्ये या ब्रह्मांड नायकानं पाणी घेतलं आणि त्या जेवढ्या वाती होत्या या तेला जुळून घेतल्या। प्रत्येक दिव्यामध्ये या ब्रह्मांड नायकानं वात ठेवली आणि प्रत्येक ब्रह्मांड नायक पाणी ओतू लागला। हे दृश्य वाणी पाहत होते मोजेना, काही करतो हा वेडा फसे, पाण्यानं पुढे दिवे पेटत असतात का, काही नाटक करतो हा, असं वाणी म्हणत होते। असं म्हणताना या ब्रह्मांड नायकांना प्रत्येक पत्त्यामध्ये थोडं थोडं पाणी ओतलं आणि चकमक त्या काळात वापरली जायची दिवा पेटवली। या ब्रह्मांड नायकांना दोन्ही पेटवलेली होती त्या काळामध्ये सडीमध्ये अग्नी घेतला आणि पहिल्या पंक्तीकडे या ब्रह्मांड नायकानं अग्नी घेऊन गेले आणि शिर्डीमध्ये चमत्कार झाला। पहिल्या पंक्तीला या ब्रह्मांड नायकानं अग्नीचा स्पर्श करता क्षणी शिर्डीमध्ये कमाल झाली।
आज या ठिकाणी श्री क्षेत्र खडकेवाकी या ठिकाणी चालू असलेला साई सच्चरित्र पारायण सोहळा व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने आयोजित केलेला आहे। तरी आज कथेचा 4था दिवस या ठिकाणी या धर्ममंडपामध्ये सद्गुरू साईबाबांचा दीपावली उत्सव मोठ्या थाटामाटात या ठिकाणी संपन्न झालेला आहे। लहान मुलं, गोपाळ, माता माऊल्या, पुरुष मंडळी यांनी अत्यंत असा आनंद या सोहळ्यामध्ये घेतला आणि या ब्रह्मांड नायक सद्गुरू साईबाबांनी आपल्या शिर्डीमध्ये पाण्यावर दिवे पेटवले तो हुबेहूब देखावा आपण या ठिकाणी आज कथेमध्ये साजरा केला होता आणि तो सोहळा समस्त ग्रामस्थ खडकेवाकी यांनी अनुभवायला आज मिळाला। कारण याच डोळी याच देही घडो हा मुक्तीचा सोहळा या ठिकाणी ग्रामस्थांनी अनुभवला, म्हणून मी ग्रामस्थांना या ठिकाणी धन्यवाद देतो।